सोलापूर महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकडे शहराचे राजकीय लक्ष लागले असून भाजपने महापौर पदासाठी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। भाजपच्या या दोन्ही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून निवडणूक बिनविरोध होते की प्रत्यक्ष मतदान होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। आत्तापर्यंत सोलापूर महापालिकेच्या इतिहासात केवळ 3 महापौर बिनविरोध निवडून आले आहेत। विनायक कोंड्याल जर बिनविरोध महापौर झाले तर ते चौथे महापौर ठरणार आहेत। असे झाल्यास पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे ते मोठे राजकीय यश मानले जाणार आहे। सोमवारी भाजपकडून कोंड्याल आणि देवकर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले। त्यानंतर शिंदे सेनेकडून प्रियदर्शन साठे यांनी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत। तसेच MIM कडून महापौर पदासाठी तौफिक हत्तुरे तर उपमहापौर पदासाठी आसिफ अहमद पीर अहमद शेख यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत। विरोधी पक्षांनी अर्ज दाखल केले असले तरी अंतिम टप्प्यात उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। भाजपकडून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या शुक्रवारी होणार असून त्याच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे। त्यामुळे शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच संख्याबळाच्या जोरावर भाजपचा विजय निश्चित मानला जात असला तरी निवडणूक बिनविरोध होते की मतदानाचा मार्ग स्वीकारला जातो याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ जिंदाशाह मदार चौक सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।